नमस्कार, मी जिल्हाधिकारी बुलढाणा. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होत आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याकडची जी मतदार यादी आहे ती मतदार यादी अंतिम मतदार यादी जी आहे त्याचे आम्ही 2 पार्ट्स केलेले आहेत. आपल्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या मतदार एरियामध्ये मतदान केंद्राच्या बाजूला जे BLO आम्ही निश्चित केलेले आहेत, हे BLO आपल्या घरी येतील. आपल्या घरी आल्यानंतर आमची जी मतदार यादी आहे, अंतिम केलेली मतदार यादी कालपर्यंत अपडेट केलेली, ती मतदार यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर त्या यादीमधलं नावामधले जो तपशील आहे तो तपशील आपल्याला विचारला जाईल. आणि विचारलेल्या तपशीलमध्ये जर आपल्याला काही दुरुस्ती असेल किंवा काही त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस जे आहेत ते आम्ही पुरवलेले जे 2 फॉर्म्स आहेत त्या 2 फॉर्म्समध्ये ते दुरुस्त करून घेतील आणि कुटुंब प्रमुखाची त्या ठिकाणी स्वाक्षरी करतील. आमच्याकडचे जे BLO आपल्या घरी येतील त्या BLOंना आपण सहकार्य करा. ज्या दिवशी BLOचं आपल्या एरियामध्ये मॅपिंग करून आपल्या घरापर्यंत ते आलेले असतील त्या दिवशी जर आपण त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर आपला फोन नंबर किंवा आपला संपर्क क्रमांक जर त्यांना दिला तर ते BLO आपल्याला पुन्हा फोन करतील आणि दुसऱ्यांदा आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येतील. दुसऱ्यांदाही जर आपल्याला शक्य झालं नाही तर आणखी एक वेळा आपल्याला ही संधी दिली जाईल. माझी आपल्याला या संदर्भात नम्र विनंती आहे की या तिन्ही वेळेपैकी कुठल्या तरी वेळेला आपण त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे. जर आपण त्या ठिकाणी उपस्थित नसले किंवा आपण जर ती यादीमधला आपला पुरावे आणि या गोष्टी कन्फर्म करू शकले नाहीत तर कदाचित आपलं जे ड्राफ्ट पब्लिकेशन आहे त्या ड्राफ्ट पब्लिकेशनमध्ये आपलं मतदार यादीतील नाव त्या ठिकाणी वगळले जाऊ शकते. त्यामुळे ही यादी कन्फर्मेशनसाठी आपली उपस्थिती किंवा घरातील कुटुंब प्रमुख किंवा एकाची तरी उपस्थिती त्या ठिकाणी अनिवार्य आहे. आपल्याकडे BLO आल्यानंतर BLOंनी जी माहिती आपल्याला विचारली ती माहिती आपल्याला परिपूर्ण द्यायची आहे. समजा यापैकी आपण काही माहिती देऊ शकले नाही तर BLO आपल्याला ती माहिती कशी भरायची किंवा त्याबाबत आपल्याला मदतही करतील. या ठिकाणी काय लोकप्रतिनिधींचे सुद्धा जे DLA आहेत ते सुद्धा आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत, ते सुद्धा आपल्याला मदत करतील. मतदार यादीच्या बाबतीमध्ये घेतलेले सर्व सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याची ड्राफ्ट जे आहे प्रारूप मतदार यादी ती 5 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. 5 ऑगस्टला प्रसिद्ध झाल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी आहे का नाही याची आपण कृपया खात्री करून घ्या. जर आपलं त्या ठिकाणी नाव नसेल तर पुढच्या आपल्याला दावे व हरकतीसाठी सुद्धा एक संधी राहणार आहे. 5 ऑगस्टपासून तर 4 सप्टेंबरपर्यंत हे दावे व हरकती तहसील कार्यालयाच्या आपल्याला निश्चित केलेल्या ठिकाणी आपल्याला फॉर्म नंबर 6, 7 किंवा 8 जो आहे तो भरून आपले दावे त्या ठिकाणी आपण दाखल करू शकतात, जेणेकरून अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येऊ शकेल.